गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत सोयाबीन पकोडा. तर त्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. हे आता आपल्याला 2 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 2 मिनटानंतर आपल्याला यातलं सगळं पाणी दाबून बाहेर काढायचं आहे. आणि एका बाउलमध्ये आपल्याला आता 1 चमचा लाल तिखट घ्यायचा आहे, 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, मोठे 2 चमचे दही घ्यायचं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि 1 चमचा तांदूळ पीठ घ्यायचं आहे. तांदूळ पीठ नसेल तर तुम्ही 1 चमचा मैदा घालू शकता. आता सगळं बॅटर आपल्याला हे एकजीव करायचं आहे. आता हे बॅटर घट्ट असल्यामुळे मी याच्यामध्ये थोडं पाणी घालत आहे आणि हे छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे. आणखीन चव वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये मॅगी मॅजिक मसाला घालत आहे. तुम्हाला हवा असेल तो तुम्ही मसाला याच्यामध्ये घालू शकता. आता सोयाबीनचे सगळे हे बॉल्स मी याच्यामध्ये घालत आहे. सगळा मसाला आता या सोयाबीनला लावत आहे. साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे सगळे बॉल्स आपण चमच्याने कढईमध्ये सोडणार आहे. अगदी छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. मुलंही खूप आवडीनं खातील आणि स्नॅक्सचा खूप छान असा प्रकार आहे. आणि हे तळल्यानंतर मी याच्यामध्ये आणखीन चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये मी पेरी पेरी मसाला घालत आहे. तुमच्याकडे पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता. चाट मसाला नसेल तर तुम्ही तसंच खाल्लं तरीही खूप छान लागेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.